काकस्पर्शाने गाठली 100री. होय, ह्या चित्रपटाने मराठी चित्रपटाचा इतिहासच बदलून टाकला. 100 दिवस यशस्वीपणे धावणारा हा चित्रपट एक अप्रतिम अनुभवच. कोकणातली ही गोष्ट, सन 1930 ते 1950 या काळातली ही कथा, तेव्हाच्या चालीरीती, रूढी परंपरा आजकालच्या काळात सांगणे व लोकांनी ते कौतुकपूर्ण ऐकणे हा एक चमत्कारच. आत्ताच्या काळातल्या कलाकारांकडून त्यावेळेतल्या व्यक्तींचं जीवन पडद्यावर आणणे हेही नसे सोपे. ह्या चित्रपटातला प्रत्येक कलाकार ती भूमिका जगला हे म्हणणेही वावगे ठरणार नाही. अहो, म्हणून तर अनेक कलाकारांनी मुंडनही केले स्वतःच्या भूमिकेसाठी. इतर सहकलाकारांनी ह्या चित्रपटाचे गोडवे गायले. चांगला सिनेमा, खूप चांगल्या विषयाची, खूप चांगल्या पद्धतीची हाताळणी आणि मांजरेकरांनी नेहमीप्रमाणेच खूप मन लावून आणि तन्मयतेने केलेला आहे. त्यातल्या सगळ्याच गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्याच गोष्टी माझ्या आवडीच्या आहेत आणि त्याचा पुनःप्रत्यय जो आहे तो पुनःप्रत्यय आज मी सिनेमा बघताना. खूप छान, मस्त मस्त मस्त, खूप चांगलं टीमवर्क, खूप चांगली स्टोरी आणि एकंदर एक वेगळ्या पॅटर्नचा सिनेमा आणि मी तर खूप खुश आहे. म्हणजे या चित्रपटाचे दिग्दर्शक महेश मांजरेकर स्वतः हा चित्रपट खास असल्याचं सांगतात. ध्यानीमनी पण नव्हतं की 4 तारीख 100 वर्षाची सुरुवात आहे, पण गुड, मला खूप बरं वाटलं की म्हणजे एक चांगला दिवस. म्हणजे कधीतरी ज्या वेळेला हिस्ट्री लिहिली जाईल की भारतीय सिनेमाच्या इतिहासात 100 वर्षाचा पहिला सिनेमा कुठला, तर तो काकस्पर्श आहे. मला खूप अभिमानाची गोष्ट. प्रत्येक कलाकाराने ह्या चित्रपटासाठी घेतलेले श्रम अगदी कारणी लागले असं म्हणायला हरकत नाही. काकस्पर्श मराठी चित्रपटाचा इतिहास बदलो अशी आशा करूया. राजश्री.com करिता वैभवी प्रधान.